श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. 9 डिसेंबर शनिवार या दिवशी आलेली आहे कार्तिक महिन्यातली भागवत एकादशी. तर पहा, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की कार्तिक महिन्याच्या प्रबोधनी एकादशीला भगवान श्री हरी विष्णू जे आहे तर योग निद्रेतनं जागे होत असतात आणि म्हणून हा कार्तिक महिना जो आहे तर तो अतिशय महत्वाचा आणि शुभ महिना मानला जातो. या एकादशी पासून बघा कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात होत असते आणि भागवत एकादशी सुद्धा कार्तिक महिन्यामध्येच आलेली आहे. तर ज्या प्रकारे आपण कार्तिक महिन्यामध्ये प्रबोधनी एकादशीचं व्रत केलं होतं किंवा उपाय केले होते आणि काही सेवा सुद्धा केल्या होत्या, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या भागवत एकादशीला सुद्धा काही उपाय सेवा आराधना करायची आहे. त्यामुळे भगवान श्री हरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती टिकून राहील. तसेच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय महत्त्वाचा आणि एक प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता. तर तुम्हाला या एकादशीच्या दिवशी एका अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातली मुलं आणि आपल्या कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट, विघ्न, अडचणी या येणार नाहीत आणि त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल. असा हा एक उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर पहा, एकादशी हा दिवस म्हटलं की तो खूप शुभ दिवस असा असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित केला जातो आणि शनिवार हा हनुमानांना आणि शनिदेवाला समर्पित केलेला असतो. एकादशी आहे तर एकादशी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी एकादशीचं व्रत करायचं असतं. भगवान श्री हरी विष्णूंची सेवा आपल्याला या दिवशी करायची असते आणि या दिवशी तुम्हाला भगवान हनुमानांची आणि शनिदेवाची सुद्धा पूजाही करायची असते. तर आता हा जो उपाय आहे तर तो आपल्या कुटुंबाची प्रगतीसाठी करायचा आहे. आपल्या घरातलं दारिद्र्य दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपल्या आयुष्यातल्या सगळ्या इडापिडा दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे. आता सकाळी तुम्हाला हा उपाय अंघोळ केल्यानंतर भगवान श्री हरी विष्णू किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे. त्यांना पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय सुद्धा आपल्याला सकाळीच करायचा आहे. 12 वाजायच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 12 वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तर हा उपाय करण्यासाठी पहा, तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. मातीचा दिवा घेण्याचा तुम्ही यासाठी प्रयत्न करा. आपण जो दिवा म्हणजे पणती जी आपण लावत असतो दिवाळीमध्ये, तर ती पणती म्हणजेच एक मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. पण जर तुमच्याकडे मातीचा दिवा किंवा पणती जर नसेल तर मग तुम्ही इतर धातूचा सुद्धा दिवा हा घेऊ शकतात. पण तुम्ही शक्यतो करून प्रयत्न करा दिवा हा मातीचाच घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला जोड वात लावायची आहे. 2 वातींची मिळून एक वात आपल्याला बनवायची आहे आणि ही जोड वात जी आहे तर ती आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायची आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर काहीच हरकत नाही, पण जे पूजेसाठी तुम्ही तेल वापरता तर ते तेल सुद्धा वापरलं तरीही चालेल. यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग आणि एक अखंड वेलची जी असते तर ती घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढत असताना त्या स्वस्तिकामधले जे 4 डॉट्स असतात तर ते आपल्याला द्यायचे आहेत. त्यानंतर साईडच्या ज्या 2 लाईन्स असतात उभ्या, तर त्या लाईन्स म्हणजे ज्या कडा असतात तर त्या सुद्धा आपल्याला आवर्जून काढायच्या आहे, नाहीतर आपलं स्वस्तिक पूर्ण होत नाही. आणि ते स्वस्तिक जे आहे जर आपण स्वस्तिक अशा पद्धतीचं काढलं नाही तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ हा मिळत नाही. कारण या ज्या 2 लाईन्स असतात साईडच्या, या स्वस्तिकाच्या मर्यादा असतात आणि 4 बिंदू जे असतात तर ते खूप या स्वस्तिकामध्ये महत्त्वाचे असतात आणि त्यामुळेच आपल्याला असं एक परिपूर्ण स्वस्तिक हे काढायचं आहे. आणि त्या प्लेटवरती हा जो दिवा आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे. त्या स्वस्तिकावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला कुठे ठेवायचा आहे पहा, तर आपल्या घरामध्ये आपण ज्या वस्तूमध्ये राहतो तर घरामध्ये
म्हणजे आपल्या घरातली जी उत्तर आणि पूर्व दिशा जी असते, तर उत्तर आणि पूर्व दिशा याच्या मधली जी दिशा असते तर ती ईशान्य दिशा असते. तर तुम्ही तुमच्या वास्तूमधली म्हणजे तुमच्या घरामधली जी पण उत्तर पूर्व जी दिशा आहे तर त्याच्या मधली जी दिशा आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे त्या ईशान्य दिशेला तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो दिवा त्याचं तोंड करून तुम्हाला म्हणजे ईशान्य दिशेला या दिव्याचं तोंड येईल अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. आणि हा दिवा तुम्ही बघा तुमच्या हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता. आता तुमच्या घराच्या कुठल्या रूम मध्ये ईशान्य दिशा येते तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. हॉलमध्ये ठेवू शकता किंवा तुमचं बेडरूम येत असेल तर बेडरूम मध्ये ठेवू शकता. देवघरामध्ये सुद्धा जर तुम्ही ईशान्य दिशेला तुमचं देवघर येत असेल तर तुम्हाला देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ईशान्य दिशा येत असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर पहा, ईशान्य दिशेला भगवान विष्णूंचा वास असतो आणि या दिशेचा जो अधिपती आहे तर तो गुरुग्रह असतो. आणि यामुळे आपण एकादशीच्या दिवशी या दिशेला हा जर दिवा लावला तर आपल्यावरती भगवान श्री हरी विष्णू हे साक्षात प्रसन्न होतात. आणि ही जी ईशान्य दिशा आहे तर ती ईशान्य दिशा ज्ञान त्याचप्रमाणे विवेक आणि बुद्धी असल्याची ही जी दिशा आहे आणि ती पूजेसाठी अतिशय उत्तम मानली जाते. आणि म्हणूनच आपल्याला या दिशेला दिवा हा लावायचा आहे. त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू सुद्धा अर्पण करायचं आहे. धूप दीप अगरबत्ती सुद्धा आपल्याला या दिव्याला ओवाळायची आहे. कारण ही जी दिशा असते तर ही दिशा दोषमुक्त असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कितीही मोठं दारिद्र्य असू द्या, कितीही मोठी गरिबी असू द्या, आणि हा उपाय जर तुम्ही प्रत्येक एकादशीला केला तर पहा तुमच्या घरामध्ये सुख शांती सोबतच तुमचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल. तुमची गरिबी सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबावरती येणाऱ्या सर्व संकट अडचणी यापासून आपलं कुटुंब जे आहे तर ते दूर राहतं. आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ईशान्य दिशेचं महत्त्व काय आहे. आणि त्याचप्रमाणे बघा, ईशान्य दिशेला एखादी जर खिडकी असेल तर हा दिवा त्या खिडकीमध्ये लावा किंवा दरवाजा असेल तर त्या दरवाजामध्ये तुम्ही लावण्याचा प्रयत्न करा. आणि हा दिवा लावल्यानंतर म्हणजे आपण आता सकाळी दिवा हा लावला तर सकाळी दिवा लावल्यानंतर तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की हा दिवा रात्री 12 वाजेपर्यंत अखंड चालू राहील. हा दिवा विझू द्यायचा नाही. जर चुकून वारा आला किंवा मुलांकडनं जर फुंकर मारली गेली आणि हा दिवा जर विझला तर मनामध्ये आपल्या कुठल्याही प्रकारची शंका न आणता, भीती न आणता हा दिवा पुन्हा एकदा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. चुकून तेल वगैरे संपलं आणि तुमचं लक्ष नसेल तर अशा वेळेला पुन्हा त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. आणि शनिवारच्या रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा तुम्हाला अखंड चालू ठेवायचा आहे. आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्ही अगदी प्रत्येक एकादशीला करा. आणि तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही जेव्हा एकादशीला हा उपाय कराल किंवा हा दिवा लावाल अशा पद्धतीने तर तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय शनिवारी नक्की आवर्जून करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.